बाजारात अजूनही मिळेना 100 रुपये किलो तूर डाळ। मुंबईत अजूनही 170 ते 220 रुपयांना मिळते तूर डाळ। विखे पाटलांनी दुकानात जाऊन केली डाळीच्या भावाची पाहणी। दाल को महंगा करने में भारतीय जनता पार्टी की सरकारें लिप्त थी। अगर आज ये कदम उठाया गया तो 6 महीने से हम गुहार मचा रहे थे, ये कदम क्यों नहीं उठाया गया। डाळीच्या साठेबाजीला भाजप सरकारच जबाबदार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप। भंडारा जिल्ह्यात आजपासून मिळणार 130 रुपये किलोनं तूर डाळ। भंडारा जिल्हा प्रशासन आणि विदर्भ डाळ मिलर असोसिएशन यांचा उपक्रम। अहमदनगरच्या मोहटा देवीला यंदाच्या नवरात्रोत्सवात भक्तांकडून तब्बल 1,40,40,00,000चं दान। आणि बारामतीत अद्ययावत नाट्यगृह असूनही प्रयोगच होत नाहीत। सोयी सुविधांचीही वानवा। मराठी रंगभूमी दिनानिमित्त IVN लोकमतचा विशेष वृत्तांत। आणि आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये सुरुवात करतोय डाळीच्या बातमीनी। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आजपासून 100 रुपयात तूर डाळ 1 किलो तूर डाळ मिळणार असल्याचं काल जाहीर केलं होतं, पण त्याची अंमलबजावणी मात्र अजून झाल्याचं दिसत नाहीये। मुंबईमध्ये आमच्या प्रतिनिधीनं दुकानात जाऊन याची खातरजमा केली आहे। अजून सुद्धा मुंबईमध्ये डाळीचे भाव हे 170 ते 220 रुपये किलोच असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे पुन्हा एकदा सामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक झाली आहे। मुंबई बाहेर सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाहीये, हीच परिस्थिती आहे। जवळपास सगळीकडे 170 ते 220 रुपये किलो याच दरानं तूर डाळ अजून तरी मिळते। आज पण काही कुठल्याही प्रकारचे भाव वगैरे काही कमी झालेले नाहीये। तुम्हाला मी पाहिजे तर बिलं दाखवतो। मी 1-1 किलो डाळ प्रत्येक दुकानातून विकत घेतली तूर डाळ। बीजेपीने परत एकदा फसवी घोषणा केलेली आहे की 100 रुपये किलोने आजपासून डाळ मिळेल। त्यांचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी ट्विट केलं की मुख्यमंत्र्यांचा आभार मानला, पण मुळात 100 रुपयाने डाळच नाहीये ना। असेल तर सांगा त्यांनी कुठं असेल भेटते, किंवा त्यांच्या ट्विटमध्ये अजून एखादं दुसऱ्या दुकानाचं नावं लिहावी त्यांनी की ते 100 रुपये किलोने तूर डाळ मिळते। फसवणूक करतात फक्त बीजेपी म्हणजे थापा पक्ष। अभी सरकार ने बोला है कि 100 रुपये 120 रुपये मिलेगी, तो 173 खरीद के हम कहाँ से बेचेंगे। जब 100 रुपये आएगी 100-150 तो बेचेंगे ना। हम भी 100 में आएगी तो 110 में बेचेंगे। आना तो चाहिए मार्केट में। तो अभी तक ऐसा कुछ आपके पास आया नहीं क्या? नहीं। और सरकार तो बोल रही है कि ऐसा मिलेगा। अरे भाई, लेकिन अभी हमारा 1 हफ्ता 10 दिन पहले का माल है। हम तो एक थोड़ा मंगाने वाले हैं। एक गोनी आधा गोनी मंगाने वाले हैं। इतनी दाल महंगा है तो कोई पाव किलो नहीं ले रहा है तो मैं कहाँ से मंगाऊंगा। आपण बघतोय काय कारण दिलेलं आहे दुकानदारांनी। आमचा आधीचाच माल भरलेला आहे, त्यामुळे आम्ही कसं काय 100 रुपये किलोनी डाळ देऊ असा प्रश्न या दुकानदारांचा आहे। सामान्य जनता मात्र सामान्य ग्राहक मात्र भरडले जात आहेत आणि कोल्हापूरच्या गृहिणींना सुद्धा डाळ अजून 100 रुपयांमध्ये मिळत नाहीये। त्यांची ही तक्रार आहे। काय म्हणणं आहे त्यांचं ते ऐकूयात। 2 महिन्यापूर्वी डाळीचा दर 90 रुपये आणि अचानक 2-3 महिन्यात 200 रुपयापर्यंत भडकलाय। त्यात समोर दिवाळीचा सण, त्यामुळे सर्वसामान्यांना आवाक्या बाहेर गेलेला आहे। आणि अचानक आज पेपरला 100 रुपये किलो मिळणार असं सांगितलंय, पण बाजारपेठेत बघितलं तर कुठेही अजून तो दर दिसत नाहीये। मग आम्ही हा प्रश्न करायचा कोणाला? डाळ मिळणार 100 रुपयाने मिळणार तरी कधी? पण दारिद्र्यरेषेखालच्या लोकांना हा अतिशय म्हणजे विचार करण्याच्या बाहेरची गोष्ट आहे। त्यामुळे सरकारने याचा लवकरात लवकर तोडगा काढावा। सध्या दिवाळीचा सण अगदी तोंडावर आलेला आहे आणि आजच्याच पेपरला मी वाचले की 100 रुपये तूर डाळीचा दर हा केलेला आहे, पण बाजारात गेल्यावर हा दर नाहीच आहे। म्हणजे हा कधी आम्हाला मिळेल 100 रुपये दर, ह्याचा लवकरात लवकर विचार व्हावा। आणि खरं तर दुपारी मुंबईहून ही तूर डाळ निघणं अपेक्षित होतं, म्हणजे सगळीकडे वितरित होणं अपेक्षित होतं, म्हणजे जेणेकरून संध्याकाळी ग्राहकांना 100 रुपये किलोनी तूर डाळ मिळाली असती। आणि आजपासून महाराष्ट्रात तूर डाळ 100 रुपये किलो अशी घोषणा काल झाली आहे, असं कुठेही दिसून येत नाहीये। असं असताना सुद्धा भंडाऱ्यात मात्र 130 रुपये किलो दरानं तूर डाळ मिळतीये। भंडारा जिल्हा प्रशासन आणि विदर्भ डाळ मिलर असोसिएशन यांच्या संयुक्त अभियानानं जिल्ह्यामध्ये स्वस्त धान्य दुकान आणि भंडारा शहरातल्या काही ठराविक किराणा दुकानांमध्ये आजपासून 130 रुपये दरानं लोकांना तूर डाळ मिळते। याचा फायदा घेत कोणी पुन्हा साठेबाजार करू नये यासाठी प्रत्येकी फक्त 5 किलो पर्यंतच डाळ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय।
आणि 100 रुपयांना तूर डाळ मिळण्याच्या मुद्द्याचं राजकारण सुरू झालंय। विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज शिर्डीमध्ये दुकानात जाऊन खरोखरच 100 रुपयांना डाळ मिळतेय का याची पाहणी केली। 100 रुपये किलो तूर डाळ मिळत नाहीये, सरकारची घोषणा फसवी आहे, सामान्य माणसाला आज सुद्धा चढ्या भावानंच डाळ विकत घ्यावी लागते अशी टीका सुद्धा यानंतर विखे पाटील यांनी केली आहे। एकतर डाळीचे भाव अजूनही 180 रुपयापर्यंत आहेत, त्या फक्त घोषणा आहेत। सगळ्यात महत्त्वाची आश्चर्यकारक जी माहिती समजते की दुकानदार सांगतात की आता डाळीचे जेवढे भाव झाले त्यामुळे डाळीचे गिऱ्हाईकच राहिले नाही, म्हणजे सामान्य माणसाच्याच आता आवाक्याबाहेर गेलेले आहे। आणि डाळीबद्दलच्या या बातमीवर आपण लक्ष ठेवणार आहोत। बघूयात पुढच्या काही बातम्या। मराठवाड्यात आता खरीपाच्या काढणीला सुरुवात झाली आहे। दुष्काळाच्या तडाख्यातून वाचलेली पिकं आता शेतकरी काढतायत, पण बाजरी, मका आणि ज्वारी या पिकांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हाती काहीतरी लागेल या आशेनं शेतकरी पिकांची काढणी करतोय। कमी पावसानं खरीपाच्या जवळपास 60% पिकांचं नुकसान झालंय, पण त्यातल्या त्यात मका आणि बाजरी मात्र हाती येण्याची शक्यता आहे। आणि याबद्दलच सांगतोय आमचा औरंगाबादचा प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम। मराठवाड्यात गेल्या 4 ते 5 वर्षांपासून दुष्काळ पडल्यामुळं, पाऊस कमी पडल्यामुळं अनेक पिकं हातची गेली। मात्र ज्या ठिकाणी बाजरी आता आलेली आहे त्या ठिकाणी बाजरी सोंगायला सुरुवात झाली। सोंगायला म्हणजे ती बाजरी काढायला सुरुवात झाली। आपण बघू शकतो कशा पद्धतीनं बाजरी या ठिकाणी आलेली आहे। जो पाऊस झाला मराठवाड्यात त्या पावसामुळं बाजरीतली दाणे भरायला चांगलीच मदत झालेली, चांगली टपोरी दाणं आता यामध्ये भरलेली आहेत। मात्र भरली जरी असली तरी पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीनं बाजरी आडवी केलेली आहे आणि काही दिवसानंतर तिचे कणसं वगैरे लगेच छाटून त्यापासून बाजरी वेगळी केली जाते। शेतकरी दाम्पत्य आहे माझ्यासोबत। दादा मला एक सांगा, बाजरी तर काढायला सुरुवात केलेली तुम्ही, पण किती पीक हाती लागेल? 50% लागेल साहेब, 50-40% बस। का? पूर्ण पाणीच नव्हतं सुरुवातीला, नंतर पाणी पडला तर ती आडवी पडली, जेव्हा धाणी भरायची ती आडवी पडून गेली, त्याच्यामुळे काय लगेच नुकसान आहे आमच्या शेतकऱ्याचं। पण आता काय ना काय हाती तर लागेल। हा 50%-40% याच्या वर नाही लागत साहेब, त्याच्या खालीच। बरं आता किती एकर आहे, किती यायला पाहिजे होतं आणि किती आलं? मध्ये जवळजवळ 20 क्विंटल बाजरी बसायला पाहिजे होती, ती 6-7 क्विंटल बाजरी बसली साहेब, याच्या पुढे नाही बसत, म्हणजे 60% नुकसान। हा किती खर्च लागला तुमचा 1.5 एकर बाजरी? 1.5 एकर जवळजवळ 5000 रुपये खर्च आहे साहेब। बरं, खतं पाणी निंदणं। हातात बाजरी पडेपर्यंत किती खर्च झाला? हातात येईन 8-9 हजार रुपये खर्च येईन सारा, 10,000 समजा धरा। पण मग 8 एकर बाजरीचं 8 क्विंटल बाजरीचं किती हातात पडतील? आता काय 1200-1300 रुपये भाव राहतो बाजरीला, म्हणजे जेवढं लावलं तेवढं नाही निघत, अंगावर येणारे पैसे। पुढची बातमी बघूयात। नाशिक आणि नगर जिल्ह्यातल्या 4 धरणांमधून मराठवाड्याला अखेर पाणी सोडण्यात आलं, पण याच पाण्यावरून राजकारण मात्र जोरदार पेटलं। सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली आणि आंदोलकांनी अक्षरशः आपल्या तलवारी म्यान केल्या। राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेनं केलेल्या या आंदोलनाचं नेतृत्व चक्क सेनेनं केलं। सरकारमध्ये भाजपसोबत सत्तेत असलेल्या सेनेनं एक प्रकारची भाजपची कोंडी करण्यासाठीच ही रणनीती आखली होती का, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। पण या आंदोलकांनी केलेलं घुमजाव पाहून यांना खरोखरच शेतकऱ्यांचा कळवळा होता का, असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांच्या चेंबरमध्ये या सगळ्यांनी इतकी जोरदार घोषणाबाजी केली की आवाजाच्या सर्व मर्यादा त्यांनी पार केल्या आणि याला साक्षीदार होते पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक। मोठा पोलीस बंदोबस्त असूनही एकाही आंदोलकावर ते कारवाई करू शकले नाहीत। हे घोषणा देणारे थेट सरकारच्या नावानं खडे फोडत होते, पण त्यांनी अचानक केलेलं घुमजाव पाहून यांना खरोखर शेतकऱ्यांचा कैवार आहे का, की ही फक्त राजकीय स्टंटबाजी होती, असा प्रश्न विचारला जातोय। शिवसेना सत्तेत आहे, आम्ही सत्तेत आहोत आणि या सगळ्या कालच्या चित्रातून असं दिसलेलं आहे की खास करून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ही मंडळी आंदोलन करत होती, पाण्यासाठी खरोखर भांडत होती का फक्त फोटो सेशन करत होती आणि मीडियामध्ये आपला काहीतरी उल्लू सीधा करत होते। या निमित्तानं एक संधी मिळालेली आहे आणि या संधीचा अशा प्रकारे खरं तर अशा प्रश्नावरती अतिशय गांभीर्यानं एक सुनियोजन होण्याची आवश्यकता आहे। राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांच्या बंगल्यावरून या आंदोलनाची सूत्र फिरत होते। भुजबळांचे शिलेदार आंदोलनात सक्रियही होते। 17 सप्टेंबरला पाणी वाटपाचे आदेश निघाले तरी तब्बल 15 दिवसानंतर प्रशासनानं पाणी सोडल्यावर त्यांना जाग आली, याचा अर्थ काय, असा प्रश्न भाजपनं उपस्थित केलाय। हे भुजबळांचं राजकारण असल्याचा थेट आरोप होतोय। कुंभमेळ्यासारखं मोठं आव्हान आम्ही पेललं सरकारनं। इथं आमचे पालकमंत्री हे जलसंपदा मंत्री आहेत
आणि भुजबळ साहेब पालकमंत्री असल्यामुळे त्यांना असं वाटतं आपण आजन्म पालकमंत्री नाशिकचं राहावं आणि इथले हे राजकारणी जे प्यादेत ते बटीक म्हणून आपले राहावेत. परंतु नाशिकची जनता आता शहाणी झाली आहे, त्यांचं कोणी ऐकणार नाही. आणि कालचा हा यांचा जे षडयंत्राचा डाव आहे हा लोकांच्या लवकरच लक्षात येईल. तहानलेल्या मराठवाड्याला पाणी द्यायला इथल्या शेतकऱ्यांची ना नाही, पण इथले शेतकरी निराधार करून तिथल्या शेतकऱ्यांना आधार देणं हे कितपत योग्य आहे हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. आणि शेतकऱ्यांची ही शोकांतिका राजकीय पक्षांनी आंदोलनाचं रूप देऊन भांडवल केलंय की काय असा प्रश्न आता इथले राजकीय पक्ष आणि शेतकरी हेही उपस्थित करताय. जलसंपदा खात्यात झालेला करोडोंचा भ्रष्टाचार हा गेल्या निवडणुकीत सगळ्यात मोठा मुद्दा होता आणि मतदारांनी आघाडी सरकारला नाकारून चांगली चपराक दिली. पण पाण्यासारख्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावरून नेते मंडळी राजकारण करून फक्त स्वतःचीच पोळी शेकतायत का असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालाय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत बाग, IBN लोकमत, नाशिक. यानंतर आपल्याला गावाकडच्या बातम्यांमध्ये इतरही घडामोडी पाहायच्यात. एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. नांदेडमधली बातमी आहे. नांदेड रेल्वे स्थानकावर एका महिलेचं अपहरण करून नेत असताना पकडण्यात आलंय. सोलापूरमधली ही महिला होती. रेल्वेत फळ विक्री करणाऱ्या महिलांच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार उघड झाला. हा अपहरणाचा कट फसलेला आहे. सोलापूरमधल्या या 27 वर्षांच्या महिलेला नोकरी देण्याचं आमिष दाखवून 3 पुरुष आणि एका महिलेनं तिचं सोलापूर रेल्वे स्थानकावरून अपहरण केलं. त्यानंतर तिला पुण्याला नेतो असं सांगून नागपूर, वर्धा, नांदेड, पूर्णा आणि त्यानंतर नांदेडला देणार असल्याचं आरोपींनी सांगितलं. फळ विक्रेता महिलेनं या लोकांकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर या महिलेनं आपल्या मैत्रिणीला बोलवून घेतलं आणि या महिलांनी रेल्वे पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. त्यांची विचारपूस करत असताना हे 3 जण पळून गेले. बाई पुरी असं कुठेतरी नेण्यात वाटतं असं मला संशय आला. महिला म्हणलं तिला फोन लावला ताई इकडे ये म्हणून. पण ती आली. ते माणूस लगेच मला बघाला. हिला बोलवते पोलिसला फोन करते असं काय तरी म्हणून लगेच पळून गेलं ते माणूस मला. मग दुसऱ्या त्या मुलीला मी विचारलं तू इथं कसं काय आली. ती म्हणली माझी काकू आहे मला कामाला म्हणून आणली म्हणली इकडं. तर मी म्हणलं लगेच त्या मावशी बाईला विचारलं ही कोण आहे. ती म्हणली माझी मुलगी आहे. तर मी म्हणलं तुम्ही खोटं कसं बोलता. ही म्हणती काकू आहे, ही म्हणती मुलगी आहे, कामाला आणलं, तुम्ही कुठून आणलं या मुलीला. तर ती मग मुलगी रडू लागली. असं नाही मी सोलापूरची आहे. ती बाई म्हणली मी नांदेडचीच आहे. मी म्हणलं नांदेडची भाषा नाही, तुम्ही नांदेडची नाही, तुम्ही दुसरं कुठले तरी लातूर उस्मानाबादकडचे. ती म्हणली हो मी लातूरची आहे. अगोदर म्हणते नांदेडची नंतर म्हणते लातूरची. मग असंच केलं ना. मग आम्ही पोलिसला ते RPF फोन लावून GRPFला सांगितलं. त्याला घेऊन गेले RPF मध्ये. आणि आपण आता जाणार आहोत एका पत्रकार परिषदेत. अतिरिक्त गृह सचिव KP बक्षी यांची पत्रकार परिषद सुरू आहे. आपण थेट जाऊया तिथे. आपको CP साहब अभी दे देंगे कि कब कब के केसेस हैं, कौन कौन से केसेस हैं. उन सभी केसेस के बारे में जानकारी जो पुलिस को है वो जानकारी हम लोग CBI को देंगे. तो आज के उच्च स्तरीय मीटिंग में बैठक में ये निर्णय लिया गया है कि चूंकि इसके द्वारा कमिटेड क्राइम्स जो हैं वो सिर्फ महाराष्ट्र राज्य से संबंधित नहीं है, तो देश में जो दूसरे राज्य हैं उनसे भी संबंधित है और देश के बाहर भी कुछ दूसरे कंट्रीज से संबंधित है. इसलिए ट्रांसनेशनल क्राइम होने की वजह से इसमें सबसे अच्छी एजेंसी जो इन्वेस्टिगेट कर सकती है वो है CBI. इसलिए सरकार ने ये निर्णय लिया है कि ये इन्वेस्टिगेशन हम CBI को सौंप दें और CBI को जो भी मदद लगेगी राज्य सरकार की तरफ से या मुंबई पुलिस की तरफ से, महाराष्ट्र पुलिस की तरफ से, या जो भी मदद लगेगी विद इन द कंट्री, आउटसाइड द कंट्री, विद इन द स्टेट, तीनों लेवल पे हम लोग पूरी तरह से मदद करेंगे और इसके आगे की पूरी कार्रवाई CBI के द्वारा की जाएगी. मुंबई में जितने अपराध होते सभी CBI जितने भी अपराध उनके अगेंस्ट उसके अगेंस्ट दर्ज किए गए हैं सभी अपराधों की जांच करने के लिए CBI को देने का निर्णय महाराष्ट्र शासन ने लिया है. और ये पूरी इंक्वायरी अब चूंकि CBI ट्रांसनेशनल में भी अच्छी तरह से इंक्वायरी कर सकती है इसलिए CBI को दिया गया है और CBI को पूरी तरह से मदद करने का हमारा ध्येय है, हमारा वादा है कि पूरी तरह से उनको मदद करेंगे. बिकॉज ऑफ एलिगेशंस मुंबई पुलिस को एलिगेशंस लगाया है कि दाऊद के बोल्स हैं इसीलिए दिया गया है CBI. जी नहीं, वो करेक्ट नहीं है. वो जो एलिगेशंस हैं वो अलग की बात है, उसमें अलग ढंग से हम चर्चा कर सकते हैं, लेकिन वो बात नहीं है इसमें. इसमें मेन बात यही है कि बहुत सारे जो चार्जेस हैं, जो केसेस हैं,
वो दूसरे कंट्री से संबंधित है। उसमें महाराष्ट्र सरकार और महाराष्ट्र पुलिस और मुंबई पुलिस इनको बहुत वक्त लगेगा करने में, इसीलिए सीबीआई के मार्फत ये करने का निर्णय लिया गया। एक मिनट, आपको जो भी क्वेश्चन हमसे पूछना है वो खत्म कर लीजिए, उसके बाद सीपी साहब आपको बताएंगे। हाँ बताइए। ऐसे मोमेंट पे अगर सीबीआई को आप जांच की तो कहीं ना कहीं वो दिक्कतें नहीं होगी, क्योंकि सारे केसेस जहाँ सीबीआई के जो ऑफिसर रहेंगे उनके लिए तो थोड़ा मुश्किल हो जाएगा कि सारे। एक बार जब सीबीआई को देने का निर्णय लिया जाता है तो सीबीआई हेडक्वार्टर डिसाइड करती है कि इसके लिए बॉम्बे में मुंबई में जो हमारे अधिकारी हैं वो सफिशिएंट है या कुछ और अधिकारी हमको देने पड़ेंगे या दिल्ली में रख करके ही इंक्वायरी करनी है, ये उनका निर्णय होगा। एक बात मैं बता दूं कि अगर वो चाहे कि छोटा रतन को दिल्ली में रखकर ही इंक्वायरी की जाएगी तो वो उनका निर्णय है। अगर वो चाहते हैं कि मुंबई ले आवें और मुंबई में पूरी तरह से इंक्वायरी कर लें, उसके लिए भी हमारी पूरी तैयारी है। कहाँ रखना है, क्या क्या सुविधाएं देनी है सीबीआई को, अगर कोई मेडिकल हेल्प लगता है तो वो देनी है कि नहीं, ये सब हमारी तरफ से और पुलिस की तरफ से तैयारी की गई है। इसमें सवाल है कि जो केस ट्रायल पर है, जैसे जेडे मर्डर है या पाक मुड़िया स्ट्रीट ट्रायल वाला है, उन केसों का क्या होगा? वो भी सीबीआई को ट्रांसफर कर दिए जाएंगे? जो क्राइम ब्रांच अभी की तरफ सीपी साहब उसको आपको डिटेल में बताएंगे। 18-19 केसेज हैं, उसके बारे में सीपी साहब आपको पूरी जानकारी देंगे। हमसे जो सवाल आपको पूछने वो पूछ लीजिए, उसके बाद सीपी साहब बताएंगे। सरकार की तरफ से कुछ खुलासा आपको और चाहिए तो मैं बता देता हूँ। दिल्ली में सरकार चाहती है, सरकार चाहती है कि राजन के खिलाफ मुंबई मामला जो कई मामले दर्ज हैं वो सीबीआई जांच करे और चाहे तो वो दिल्ली में ही रख के उसे जांच करे, राजन को मुंबई में लाने की जरूरत नहीं है। वो उनका निर्णय होगा, सीबीआई का निर्णय होगा कि उसको मुंबई ला करके रखना है और मुंबई में इन्वेस्टिगेट करना है या दिल्ली में रखना है, दिल्ली में इन्वेस्टिगेट करना है या बीच में कभी मुंबई ला करके कुछ बातें इन्वेस्टिगेट करना है। सरकार नहीं चाहती कि मुंबई में लाके वो जांच करे। हमारे तरफ से कोई ऐतराज नहीं है। अगर मुंबई में रहते हैं, रहने की व्यवस्था की जाती है तो हम सभी तरह की सिक्योरिटी, मेडिकल और हर तरह का इंतजाम करने के लिए हमारी तैयारी है। No, not at all, not at all, not at all. Please let me clarify one thing. One second. Please understand one thing. Every time this point is raised कि मुंबई पुलिस और महाराष्ट्र पुलिस पे आपको विश्वास है कि नहीं, हमेशा ये बात उठाई जाती है। एक बात आप समझ लीजिए कि हमारा लॉ एंड ऑर्डर मेंटेन करना और हमारे पास हजारों क्राइम्स है उनको इन्वेस्टिगेट करना हमारी प्रायोरिटी है। अब हम अगर एक केस में बहुत ज्यादा टाइम देने लगेंगे तो कहीं ना कहीं किसी न किसी जगह हम कम पड़ेंगे। हो सकता है लॉ एंड ऑर्डर में हम कम पड़ जाएं, हो सकता है किसी दूसरे विषय पे हमारी कुछ कमियां रह जाएं। जब एक इन्वेस्टिगेटिंग एजेंसी जो बहुत ही नेशनल लेवल पे बहुत ही रिनाउंड है, इंटरनेशनल लेवल पे कर सकती है और वो करती है, तो उसमें हमारी पुलिस को इंफीरियर देखना ये गलत है। हमारे पुलिस सुन लीजिए हमारे केस कसाब का था जो कि मुंबई क्राइम ब्रांच ने बोलिए क्या बोल रहे हैं सर? क्या इस डिसीजन के पीछे कहीं ना कहीं जो एनएसए हैं उनकी वैसा कुछ भी नहीं है। ये मुख्यमंत्री जी के स्तर पर ये निर्णय लिया गया है और अभी 1 घंटे पहले लिया गया है। प्लीज वन एट अ टाइम, denotifying a particular area in the barrack of Yasir Road jail for a particular prisoner. Now, when you have taken that step and you have made those measures, taken those measures, now to say that now just an hour ago or something you have now decided to give the case to the CBI, what compels you to do so? Is it political or is there, what is the reason behind it, sir? Because if you have 75 cases against him and most of them in Bombay, some of them have already had convictions, some under trial. So how will the modalities work? Your point that since the government has designated an area for keeping a criminal does not per se mean that it will not be used or cannot be used. It also does not mean that it indicated anything beyond making preparations. And as the ACS has said a few minutes ago, all preparations had and have and will be made in case and when it's required that a person be brought here for any other purposes. So we cannot say that just because a preparation was made ipso facto, it would mean that. So I think that's a part of preparation. Many preparations have been made. Some you all know about, some you may not.
सर ये मैं जानना चाहूंगा कि इस तरीके की जो इससे पहले भी शीना बोरा का मामला था, ये मामला है, लगातार आप लोग सीबीआई को ट्रांसफर कर रहे हैं, तो कहीं न कहीं मुंबई पुलिस का जो मोराल है वो इससे डाउन नहीं होगा? आपको नहीं लगता इतने बड़े मामले हैं वो आप सीबीआई को दे रहे हैं? इसका उससे कोई संबंध नहीं है। देखिए इसमें आई थिंक द मेन पॉइंट जो मिस हो गया, देयर इज अ यूनाइटेड नेशन कन्वेंशन अगेंस्ट ट्रांस नेशनल ऑर्गेनाइज्ड क्राइम, उसके तहत सीबीआई को डेजिग्नेट किया है गवर्नमेंट ऑफ इंडिया ने फॉर ऑर्गेनाइज ट्रांस नेशनल के ऊपर थोड़ा सा लक्ष्य देगी। इसमें सिर्फ एक लोकल पुलिस के नहीं है, एज यू ऑल नो कि सिर्फ मुंबई में उसके केसेस नहीं है, महाराष्ट्र में और पुलिस के पास भी केसेस हैं और महाराष्ट्र के बाहर भी उसके केसेस हैं, एंड मे बी देयर आर लिंकेजेस विच विल गो आउटसाइड। तो इसमें आप ये एंगल देखिए कि सिर्फ एक स्थानिक पुलिस के ऊपर इसके ऊपर केसेस दिए गए, ऐसा नहीं है। द फैक्ट्स एंड फिगर्स इटसेल्फ शोज कि उसके एम्प्लीफिकेशन, उसके रेमिफिकेशन कुछ ज़्यादा हैं बियॉन्ड द सिटी अँड बियॉन्ड द स्टेट ऑल्सो। आपल्याला आणखी घडामोडी बघायच्या आहेत, पण सध्या आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। पहा फक्त IBN लोकमत।